रायगड आणि मुंबईच्या दौऱ्यावरती असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आता भोपाळच्या दिशेने रवाना झाले। भोपाळला रवाना होण्याच्या आधी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शहांची भेट घेतली आहे। सह्याद्री अतिथीगृहावरती दोन्ही नेत्यांची तब्बल अर्धा तास चर्चा झाली। महत्त्वाचं म्हणजे या भेटीच्या दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस हे उपस्थित नव्हते, तर अजित पवार मतदारसंघामध्ये असल्यामुळे ते सुद्धा या बैठकीसाठी उपस्थित नव्हते। शिंदे आणि शहांमध्ये रायगडच्या पालकमंत्री पदाच्या संदर्भात चर्चा झाली अशी शक्यता आहे। तर नेमकं या भेटीमध्ये काय झालंय आपण पाहूयात। एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांची अर्धा तास चर्चा झाली आणि या दोघांचीच ही भेट झाल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या। एकनाथ शिंदे एकट्यानेच अमित शहांना भेटले। भेटीमुळे शहांचे 10 वाजताचं नियोजन प्रस्थान हे लांबणीवर पडलं। भेटीच्या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित नव्हते, कारण ते बारामतीमध्ये होते। भेटीच्या वेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा उपस्थित नव्हते। फडणवीस हे नागपूरमध्ये होते। काल शिंदेंनी अजित पवारांच्या विरुद्ध तक्रार केली अशी ही चर्चा होती। शिंदेंनी आज कोणकोणत्या मुद्द्यांवरती चर्चा केली यावरती तर्कवितर्क लढवला जातोय। तर रायगड आणि मुंबईच्या दौऱ्यावरती खरं तर 2 दिवसांच्या या महाराष्ट्र दौऱ्यावरती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आले होते। काल रायगडावरती जो छत्रपती शिवरायांच्या 345व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने कार्यक्रम होता, याला अमित शहांनी उपस्थिती लावली होती आणि यानंतर आज ते भोपाळच्या दिशेने रवाना झाले। खरं तर काल संध्याकाळी मुंबईमध्ये सह्याद्री अतिथीगृहावरती ते थांबले होते। त्यावेळेला रात्री बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं, मात्र काही कारणांमुळे ही बैठक रद्द झाली होती। ती कारणं नेमकी काय हे सुद्धा बाहेर येऊ शकलं नव्हतं आणि आज पुन्हा एकदा ही बैठक होईल आणि त्यानंतर अमित शहा हे भोपाळच्या दिशेने रवाना होतील असं कळत होतं। मात्र आजची ही बैठक झाली नाही। मात्र ही बैठक एकीकडे झालेली नसताना दुसरीकडे एकनाथ शिंदे मात्र त्यांना भेटले आहेत। निलेश बुधावले आमचे प्रतिनिधी आपल्याला याविषयी अधिकची माहिती देतील। निलेश, आपल्याला माहिती आहे ज्या दिवशी अमित शहा हे महाराष्ट्रात आले, जेव्हा ते पुण्यात उतरले तेव्हा सुद्धा रात्री एकनाथ शिंदे आणि त्यांची भेट झाली। काल रायगडावरती जेव्हा भाषण करण्याची वेळ आली तेव्हा सुद्धा अजित पवारांनी म्हटलं की वेळ नव्हता म्हणून त्यांनी भाषण केलं नाही, पण तेव्हा एकनाथ शिंदेंनी भाषण केलं। आणि आज सुद्धा जी बैठक होणार होती ती बैठक रद्द झाली सकाळची आणि तेव्हा सुद्धा एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांची मात्र बैठक झाली आणि अर्धा तास चर्चा झाली आहे। यामिनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साधारणपणे 9:30 वाजता देवगिरी निवासस्थानी आले आणि त्यानंतर साधारणपणे 1 तास अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये चर्चा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर मागच्या 2-3 दिवसांपासून सातत्याने ज्या माध्यमांमध्ये बातम्या येत होत्या त्यानुसार एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अर्थ खात्यासंदर्भात तक्रारी केल्याचं पाहायला मिळालं। त्यांचे जे मंत्री आहेत त्यांना कुठेतरी निधीच्या बाबतीत अनेक अडचणी निर्माण केल्या जात आहेत, अशा पद्धतीचं त्यांचं म्हणणं आहे आणि त्याच अनुषंगाची चर्चा झाली, तक्रार केली आहे असं देखील समोर येत आहे। त्यामुळे 2 दिवसांपूर्वीची एकनाथ शिंदेची भेट आणि आज पुन्हा एकदा एकटेच जाऊन गृहमंत्र्यांना भेटणं म्हणजे नक्कीच या आगामी काळामध्ये याचे पडसाद महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे। कदाचित मुख्यमंत्र्यांना या संदर्भामध्ये गृहमंत्री अवगत करतील आणि ज्या काही अडचणी एकनाथ शिंदेच्या येत आहेत त्या दूर करण्याचा प्रयत्न करतील अशी एक शक्यता वर्तवली जाते। दुसरी महत्वाची बाब अशी आहे की रायगडचं पालकमंत्री पद जे आहे त्यामध्ये साधारणपणे आता 4 महिने झाले तरी अजून निर्णय झालेला नाहीये। सातत्यानं एकनाथ शिंदेच्या वतीनं त्यांचे जे आमदार आहेत ते दावा करतात आम्हालाच पालकमंत्रीपद मिळालं पाहिजे, तर राष्ट्रवादीनं देखील आपला दावा सोडलेला नाहीये। त्यामुळे या संदर्भात देखील चर्चा झाली का हे देखील आता स्पष्ट होईल। 1 वाजता एकनाथ शिंदेच्या निवासस्थानी एक मोठा प्रवेश पार पडतोय आणि त्यानंतर ते कदाचित माध्यमांशी बोलू शकतात। यावेळी या सगळ्या गोष्टींचा उलगडा होताना आपल्याला पाहायला मिळेल। यामिनी अगदी निलेश, धन्यवाद माहितीसाठी। तर रायगड आणि मुंबईच्या दौऱ्यावरती असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे भोपाळच्या दिशेने आता रवाना झालेले आहेत। मात्र 10 वाजताची त्यांची जी नियोजित वेळ होती ती त्यांना पाळता आली नाही। याचं कारण म्हणजे एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांची झालेली भेट। तब्बल 1 तास त्या दोघांची ही भेट झाली आणि चर्चा झाली अशी माहिती मिळतेय। सह्याद्री अतिथीगृहावरती या दोन्ही नेत्यांची ही चर्चा झालेली आहे। महत्त्वाचं म्हणजे या भेटीच्या दरम्यान
केवळ ही जी बैठक झाली, ही भेट झाली, ही चर्चा झाली, तेव्हा केवळ अमित शहा आणि एकनाथ शिंदे हे दोघेच जण यावेळेला उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघे सुद्धा उपस्थित नव्हते. अजित पवार हे बारामतीमध्ये होते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरमध्ये होते असं कारण दिलं गेलंय. त्यामुळे ही बैठक नेमकी कशासाठी होती? काल संध्याकाळी जी बैठक होणार होती, ज्या बैठकीला मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार होते, ती बैठक एकीकडे झाली नाही. आज सकाळी सुद्धा ती बैठक होणार होती, ती सुद्धा बैठक झाली नाही. आणि त्याच वेळेला एकनाथ शिंदे आणि अमित शहांची मात्र चर्चा झाली आहे. राजकीय विश्लेषक रविकिरण देशमुख सर आहेत आपल्यासोबत. देशमुख सर, कसे अर्थ काढायचे यामधून? कारण याच्या आधी सुद्धा म्हणजे असं म्हटलं जातं की फडणवीसांना, मुख्यमंत्र्यांना बायपास करून एकनाथ शिंदे हे थेट दिल्लीमध्ये जाऊन सुद्धा अमित शहांना या आधी सुद्धा भेटले होते. आणि आता पुन्हा एकदा अमित शहा महाराष्ट्रामध्ये असताना फक्त दोघांची भेट होते, आधीच्या सगळ्या बैठका रद्द होतात. काय नेमके अर्थ काढायचे? यातला पहिला अर्थ असा की शिंदे यांच्या शिवसेनेला भाजपा हा एक आपला महत्वाचा साथीदार मानतं महाराष्ट्रामध्ये, आणि ते महत्व देतात यातनं अधोरेखित होतं. आणि त्या महत्वामुळेच एकनाथ शिंदेना एकट्यांना भेट मिळते. आणि दुसरी गोष्ट अशी की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिंदेंना डावलून चालणार नाही हा एक मेसेज यातनं जातो. आणि शिंदेंच्या ज्या काही मागण्या असतील, त्यांची काही भूमिका असेल, ती बहुधा त्यांना स्वतंत्रपणे मांडायची असं दिसतंय. आणि महाराष्ट्रामध्ये 2-3 मुद्द्यांवर आपण पाहतोय की वेगवेगळ्या मुद्द्यांवर त्यांचा सुप्त असा संघर्ष सुरू आहे. मग त्यात नाशिक, रायगडचं पालकमंत्रीपद असेल, मंत्र्यांचा स्टाफची नियुक्ती असेल, इतर काही विषय आहेत, निधी वाटपाचे काही विषय असतील. तर मला वाटतं हे विषय थेट पक्षाच्या सर्वोच्च म्हणजे पंतप्रधान यांच्यानंतर जर सर्वात महत्वाचे नेते असतील तर ते अमित शहा आहेत. त्यामुळे त्यांच्याशी बोलून बहुधा हे विषय त्यांना बोलायचे असतील. आणि ते ऐकण्यासाठी शहा यांनी त्यांना वेळ देणं, हे दोन्ही म्हणजे त्यांच्यासाठी महत्वाच्या गोष्टी आहेत. देशमुख सर, एकीकडे अजित पवारांनी असं म्हटलं की आमचं इतकं चांगलं आहे दोघांचं, त्यामुळे थेट अशा निधी वाटपासारखे जे प्रश्न असतील ते एकनाथ शिंदे माझ्याशी बोलू शकतात, त्यांना थेट अमित शहांकडे ते काही तक्रार करणार नाहीत. आणि असं असताना दुसरीकडे निधी वाटपाचा मुद्दा परवा प्रताप सरनाईक यांनी तर पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा बोलून दाखवला की आम्हालाच आमच्या वाट्याचं मिळत नाहीये म्हणून. याच्यामध्ये असं महत्वाची भूमिका शिंदेची असे असू शकते की मुख्यमंत्री म्हणून त्यांनी 2 ते 2.5 वर्ष पूर्णपणे स्वमर्जीने निर्णय घेतले आणि त्यांनी जे निर्णय घेतले ते अंमलात आणले. आज त्यांच्या पक्षाला जर छोट्या मोठ्या मागण्यांसाठी, निधीसाठी जर बोलावं लागत असेल तर याच्यामध्ये प्रोटोकॉलचा इश्यू असेल की जेव्हा मी राज्याचा प्रमुख होतो तेव्हा मी निर्णय घेत होतो आणि आज आम्हाला जर चर्चेची वेळ येत असेल तर ती यायला नको. कारण ते परवा असं बहुधा म्हणालेत की एसटीची संपूर्ण आर्थिक तजवीज करूनच आपण ठेवली होती, पण आता एसटीला पैसे मागावे लागतात. मला वाटतं याच अशाच मुद्द्यांवर ते केंद्रीय गृहमंत्र्यांशी बोलतात. बरं. धन्यवाद देशमुख सर, तुम्ही सविस्तरपणे याविषयी विश्लेषण केले यासाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.